चंद्रपूरमध्ये हिराई महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रमात राजकीय वाद उफाळला। राजशिष्टाचार भंग झाल्याचा आरोप करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त करत थेट मंचावरून वॉकआउट केलं। शासकीय कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा सत्कार आणि भाषणाच्या क्रमांवरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित हिराई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। मात्र शासकीय कार्यक्रम असतानाही मंचावर भाजप कार्यकर्त्यांचे सत्कार होत असल्यानं खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। याशिवाय भाषणाच्या क्रमातही राजशिष्टाचार पाळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। खासदारांच्या भाषणानंतर केवळ कॅबिनेट मंत्र्यांचं बोलण्याचा प्रघात असताना आमदारांना बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवला। या सगळ्या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या धानोरकर यांनी मंचावरून वॉकआउट करत कार्यक्रमाचा बहिष्कार टाकला। त्यांच्यासोबत काही नगरसेवकांनीही कार्यक्रम स्थळ सोडलं। चंद्रपूरमध्ये प्रथमच राणी हिराई जन्मोत्सव साजरा होत असताना या कार्यक्रमात राजकीय वाद रंगल्यानं चर्चेला उधाण आलं आहे। चा भंग या कार्यक्रमात झाला। स्वतः या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांचं देखील स्वागत हे नगरसेवकाच्या स्वागताच्या नंतर करण्यात आलं आणि जे प्रोटोकॉलमध्ये होतं की सुरुवातीला सगळे लोकप्रतिनिधी बोलणार, त्याच्यानंतर आमदार बोलणार आणि खासदार बोलल्यानंतर विद्यमान आमदार असो किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी हा बोलत नाही। खासदाराच्या नंतर फक्त पालकमंत्री बोलतात। पण आपण आजच्या कार्यक्रमात पाहिलं असेल की कुठंतरी राजशिष्टाचाराचा भंग या ठिकाणी केला। या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय सुधीर भाऊ या ठिकाणी जेव्हा मंचावरती आले, त्यांच्यासोबत भाजपाचे जे कार्यकर्ते आले, जे नगरसेवक देखील नव्हते, अशा सगळ्या कार्यकर्त्याचं स्वागत या कार्यक्रमात करण्यात आलं। शासकीय कार्यक्रमात हा कार्यक्रम हा शासनाचा आदिवासी विभागाचा होता। हा कार्यक्रम काही भाजपाचा किंवा भाजपानं आयोजित केलेला नव्हता, तरी पण राजशिष्टाचाराचं पालन या कार्यक्रमात झालं नाही। त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी आम्ही वॉकआउट केले।